आज आपण करणार आहे पुरणपोळी। मी घेतले कुकर, त्यामध्ये टाकले 4 ग्लास पाणी, 2 वाटी डाळ धुवून हरभऱ्याची स्वच्छ धुवून घेतली, कुकरमध्ये टाकली। कुकरमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा तेल, पीठ घेतले, पिठामध्ये हळद मीठ घालून मळून तेल लावून ठेवले। बडीशोप, सुंठ आणि वेलची चांगली भाजून घेतली, त्याची पावडर करून घेतली। नंतर इथे वेळणाच्या आमटीसाठी लसूण, खोबरं, कोथिंबीर, आलं, टोमॅटो, कढीपत्ता वाटून घेतलं। मग वेळण काढून डाळीमध्ये गूळ, सुंठ पावडर घालून घेतली, पुरण करून बाजूला ठेवले। आता फोडणी देऊया। फोडणीमध्ये तेल घेतले, राई मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे मीठ घातले, चांगलं शिजवलं। मसाला परतवून झाल्यावर त्याच्यात वेळणाचं हे ओतले, चिंच आणि गूळ घालून घेतले। आता कुरडई तळूयात आपण। कुरडई आपली तळून होतीये, तळून झाली आहे। आता आपण पोळी लाटून घेऊया। पोळी लाटून झाली, आता शेकून घेऊया पोळी। खूप छान होतात पोळ्या। आज गुढीपाडवा असल्यामुळे आज पोळी केली आहे। कोणाकोणाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा। प्लीज like my video, share, subscribe and like. कमेंट करून नक्की सांगा। ज्यांना ज्यांना आवडले त्यांनी नक्की सांगा।